यस मानव यस मी आमंत्रित करतोय ॲडव्होकेट रवी व्यास साहेबांना की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन मानव याला आपण त्याचा इथे आपण सन्मान करायचा आहे. खूप चांगला खेळ मानव यांच्याकडून पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील दुसरा मॅन ऑफ द मॅच देखील द्यायचा राहून गेलेला नागेश सावंत. यस नागेश सावंत आपण देखील यायचंय. नागेश सावंत यांना देखील आपण सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचं राहून गेलं होतं मॅच लगेच असल्या कारणामुळे. आणि नागेश सावंत मॅच जरूर हरलेच सेमीफायनलमध्ये परंतु खूप चांगला खेळ नागेश यांचा आज दिवसभरामध्ये राहिला. वेल प्लेड नागेश, खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. महादेव बॉयज आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. समोरून थोडस साईडला वा कारण की आमच्या गुणलेखकाला थोडसा त्रास होतोय. गुड्डू आणि दीपक ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे महादेव बॉयज या टीम कडून. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती रुपेश 5 धावफलकावरती पहिल्या षटक मार्गस्थ आपण पाहतोय रुपेश यांचं. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळलेत. दरम्यान 6 धावफलकावरती. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र इनसाइड आउट फटका सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य रूप दर्शवणारा फटका बॅटर दीपक यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. दीपक यांना यावेळेला इनसाइड आउट पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. वारंवार कव्हर सीझन मध्ये चेंडूला पाठवण्यासाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार दीपक यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची असते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये दीपक यांच्या बॅटमधून दिलं जात आहे. एक चांगले देखणे फटके मैदानामध्ये दाखवले जात आहेत दीपक यांच्याकडून. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना धावसंख्या पुढे पाठवली आहे ती 14 या धावसंख्येवरती. तब्बल 3 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. अजून पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आता मात्र क्षेत्ररक्षकांना फिल्डिंग मात्र आता थोडीशी बदलली जाते. एक कव्हर सीझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. पाहूयात अशा पद्धतीने कमबॅक करतील. यावेळेला मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबण्यासाठी तयार नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चौकारांची हॅट्रिक दीपक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. 4 चौकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. दीपक खूप चांगली फलंदाजी 18 धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळते. दरम्यान शेवटचा बॉल यावेळेला मात्र कुटाप्याचा बॉल होता. अतिशय वेगवान मात्र बॅट जरूर फिरवली होती ऑन साइडला.
परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पाहायला मिळते 19 धावा. सलामीची जोडी आपण गुड्डू आणि दीपक ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे. आता फाउंडेशन तर खूप चांगलं टाकलं गेलंय. आता बिल्डिंग कशा पद्धतीने धावसंख्येची उभी करतायत ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे कमबॅक करावा लागेल ते हिटर्स या टीमला. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती प्रमोद यांना आणलं गेलंय. पाहूयात प्रमोद आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळेला मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाहीये. आणि 360 मैदान जरूर आहे आणि 360 मैदानामध्ये नेहमीच अशा पद्धतीचे फटके फलंदाजांकडून खेळले जातात आणि ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण की जसं जसं क्रिकेट आता जर पाहिलं तर आताच्या हंगामामध्ये क्रिकेट खूप फास्ट झालंय. अगोदरच्या काळामध्ये जर पाहिलं तर क्रिकेटला एवढं महत्त्व नव्हतं, परंतु आता तुम्ही क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही डिग्री देखील घेऊ शकता आणि क्रिकेटमध्ये तुम्ही एक करिअर म्हणून देखील त्याला चॉईस करू शकता. आधी असे टेनिसला सुगीचे दिवस मात्र आता आलेत आणि त्याच टेनिस क्रिकेटचे मात्र आज आपण या संघर्ष प्रीमियर लीगच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज प्रमोद. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाहीयेत. फलंदाजाला देखील माहिती आहे की त्यांनी खूप मोठी चूक केली आणि परिणामी इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 20 वरती थांबलेली पाहायला मिळते. हे षटक पाहिलं तर खूप चांगल्या दर्जाचं हाताळलं जात आहे गोलंदाज प्रमोद शेलार यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा अतिशय वेगवान टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळले. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की स्ट्राईक एंडला मात्र दीपक यांना राहायचं आहे. कारण की दीपक जर पाहिलं तर आतापर्यंत 6 चेंडू आणि 14 धावांवर वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये वैयक्तिक 3 चौकार देखील पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक देखील त्यांनी लगावली आहे. तेच दीपक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सामना करण्यासाठी आलेत प्रमोद यांचा. धावसंख्या पुढे सरकते ती 21 या धावसंख्येवरती. यावेळेला पुन्हा वेगवान चेंडू पहा. एक क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणं ज्याला जमतं तो चांगली फलंदाजी करू शकतो मैदानामध्ये आणि दीपक देखील तेच करताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार आतापर्यंत त्याने घेतलाय आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकवताना पाहायला मिळाले 22 या धावसंख्येवरती. दरम्यान शेवटचा चेंडू यावेळेला मात्र गुड्डू थोडेसे प्रयत्न जरूर करतायत, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. षटक इथे समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 19 आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे कुठे ना कुठे आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवलं प्रमोद यांनी, असं म्हणायला काही हरकत नाहीये. असं वाटत होतं की धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकवली जाईल, परंतु प्रमोद यांचं ह्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि ह्या 4 धावेने मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ सुपर हिटर्स हा संघ. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूयात 12 चेंडूंमध्ये किती धावा आतापर्यंत पूर्ण करतोय बॅटिंग करणारा संघ. सागर नवीन बॅटर, नवीन बॉलर सागर गोलंदाजी मार्कवरती आलेत. आणि हा वाईड बॉल मात्र इथे हाताळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज सागर. दरम्यान सेमीफायनल क्रमांक 2 ची ही मॅच पाहतोय आपण. जर पाहिलं तर पहिल्या सेमीफायनल मध्ये
स्ट्रायकर्स हा संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. यावेळेला मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच सांगतायत की हा चेंडू देखील वाईड आहे आणि हा चेंडू एक देखील पुन्हा एकदा हाताळावा लागेल गोलंदाज सागर यांना. कुठली गाडी चावी आहे? चावी कोणती आहे? आणि कोणाला जर चावी सापडली असेल बाईकची, डिओ बाईकची चावी जर कोणाला सापडली असेल तर त्याने कृपया आमच्या व्यासपीठावरती आणून द्यायची आहे. डिओ बाईकची चावी आहे, जर कोणाला सापडली असेल किंवा कोणी चुकून जर घेऊन गेले असतील तर त्याने कृपया आमच्या व्यासपीठावरती आणून ती जमा करायची आहे. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टप्प पल्ल्यांचा चेंडू थोडासा लेग ब्रेक होताना पाहायला मिळतोय गोलंदाज सागर यांचा आणि परिणामी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील जाऊन विसावतोय. डॉट बॉल. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर. यावेळेला मात्र शफल होऊन खेळले, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु प्रेक्षक बनून राहत आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती माननीय सन्माननीय श्री दरोगा पांडे सर, भाजपा युवा अध्यक्ष दरोगा पांडे सर यांचं इथं आगमन होत आहे, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुस्वागतम सर. आणि त्याचबरोबर बरीबरीने आपल्याला व्यासपीठावरती माननीय सन्माननीय ॲडव्होकेट दीपक ठाकूर सर यांचं देखील इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे, तर त्याचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे SPL 2025 मध्ये. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद अजूनपर्यंत एकही विकेट मिळवली नाही आहे, परंतु मॅच मध्ये कमबॅक करतोय तो महादेव बॉयज हा संघ. दरम्यान यावेळेला बॅटची मात्र लिडिंग एज घेतली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे मात्र फ्लाइंग स्लिपला आपण पाहायला मिळाले आणि तिथे मात्र चेंडू अडवण्यासाठी यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 32. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूयात 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय महादेव बॉयज हा संघ. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहायला गेलो तर दीपक, तर दुसऱ्या बाजूने गुड्डू, अशी ही जोडी मात्र सलामीसाठी आली होती आणि अजूनपर्यंत खूप चांगला खेळ त्यांच्याकडून केला गेलाय. पाहूयात 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. मगाची मॅच जर पाहिली तर 42 धावांची ही डिफेंड केली गेली. आता किती धावांपर्यंत मजल मारतोय बॅटिंग करणारा संघ पाहूयात. शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी दीपक यांना मात्र आणलं गेलंय. पाहूयात दीपक काय करतात आपल्या संघासाठी. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आहेत बॅटर गुड्डू आतापर्यंत 8 चेंडू आणि 9 धावांवरती खेळत आहेत, ज्यामध्ये एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला मात्र फटका सजवलाय. इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये आणि होतीये चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय SPL चौकार. ते 36 धावा आता मात्र गुड्डू यांची बॅट बोलताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा अतिशय वेगवान मात्र बॅट फिरवली होती आणि तिथे मात्र काय होतंय पाहूयात.
पंच वाईड बॉल घोषित करत आहेत आणि विकेट मात्र इथे गेली आहे. गुड्डू यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 1. सलामीची जोडी मात्र खूप बिल्डअप होत होती, ती मात्र इथे आता मात्र तुटताना पाहायला मिळते. गुड्डू यांची खेळी समाप्त झाली. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता आपण पाहू शकणार आहोत दीपक, तर नवीन बॅटर मानव सूर्यवंशी हे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. यावेळेला मात्र बिग हिट करायचा प्रयत्न आडव्या बॅटने ऑन साईडला. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न देखील तिथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या पुढे सरकते ती 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज दीपक सामना करतील. दीपक यांचा यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातील. खूप चांगलं दर्जेदार मात्र क्षेत्ररक्षण दाखवलं गेलं. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 47 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूयात या 2 चेंडूंमध्ये किती धावा पूर्ण करतोय दीपक. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. यस, पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल असल्या कारणाने मात्र 1 धावा ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 48 धावा, 48 ऑन बोर्ड. दरम्यान दीपक यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू आणि तिथे मात्र काय होतंय पहा. होतीये यष्टीरक्षकांकडून चूक. पंच 22च्या स्वरूपामध्ये मात्र हा चौकार दर्शवतायत. येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा.
55 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला रॉयल हिटर्स या टीमला. पाहूयात हा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. 24 मध्ये 55 धावांची गरज आणि सहाची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. किरण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतोय आकाश. किरण आकाश ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. दरम्यान 24 चेंडू 55 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. सुरुवात जर चांगली झाली तर नक्कीच या 55 धावा पूर्ण करू शकतो सुपर हिटर्स हा संघ. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल विकास पहिलं निर्णायक षटक हाताळण्यासाठी. पाहूया आता कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. सेमीफायनल क्रमांक 2 ची ही मॅच आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये स्ट्रायकर्स हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. पाहूयात स्ट्रायकर्स संघासमोर 2 हात कोणता संघ करेल आणि ह्या मॅच मध्ये जिंकत असताना फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोण असेल ते मात्र या येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपण पाहणार आहोत. मॅचला सुरुवात होतीये. जे लहान खेळाडू जे आयोजक व्हॉलेंटियर्स आहेत त्याने कृपया लक्ष द्या. जे लहान खेळाडू लहान लहान मुलं मैदानामध्ये खेळत आहेत ते मैदानामध्ये जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. मॅचला सुरुवात. विकास गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात षटकाची सुरुवात कशा पद्धतीने होतीये. यावेळेला पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला जरूर आहे परंतु चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडताना पाहायला मिळाला. जर मात्र मिड ऑफचे क्षेत्ररक्षक अजून थोडेसे मागे जरूर आले असते तर मात्र हा झेलबाद होऊ शकले असते. मला वाटतं गुड्डू आहे तिथे आणि तिथे मात्र 2 धावा मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. नो बॉल. डिसिजन मात्र अजून पेंडिंग आहे. पाहूयात पंचांचा निर्णय काय आहे. दरम्यान यस नो बॉल. पंच नो बॉल घोषित करतायत म्हणजे नो +2 अशा 3 धावा मात्र सुरुवात झाली या षटकाची. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. आता मात्र फलंदाज किरण यांच्याकडे मात्र आता मोठा फटका लगावण्याची संधी आलेली आहे. पाहूयात या संधीचं सोनं करतील का. मला सकाळपासून आठवतंय 5 ते 6 फ्री हिट झाल्यात अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. पाहूयात इथे किरण मोठा फटका लगावतील का. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळ येत ऑन साइडला एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. पाहूयात रनआउटची विकेट मिळेल का परंतु नाही. थोडीशी दूरवर फेकी होतीये आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 5 या धावसंख्येवरती. विकास यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. यावेळेला मात्र सफल झाले. पहिलाच इरादा स्पष्ट होता. चेंडू हवेमध्ये. तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी नाही करणार. फलंदाज गोल्डन डकचे शिकार ठरतायत. बॅट्समॅन OUT आउट. श्रीकांत यादव आपण जर कुठे असाल तर कृपया लगेच व्यासपीठावरती या. श्रीकांत यादव
यस आपण व्यासपीठावरती इथे आपण मान्यवरांचा आपण इथे मान सन्मान करूयात. मी सन्मानासाठी आमंत्रित करतोय माननीय सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेब 145 विधानसभा प्रमुख भाजपा ॲडव्होकेट रवी व्यास साहेबांना मी आमंत्रित करतोय की आपण हा मान सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. संघर्ष प्रतिष्ठानचे प्रमुख आधारस्तंभ देखील आहेत रवी व्यास साहेब आणि नेहमीच स्पर्धेसाठी खूप मोलाची कामगिरी आणि योगदान आम्हाला साहेबांचं पाहायला मिळतं आणि साहेबांचा इथे आपण यथोचित मान सन्मान संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने एक सुरेख अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही सन्मान चिन्ह आम्ही देऊन साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन ही स्पर्धेची आठवण आहे आणि साहेबांचा मान सन्मान आपण इथे व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेसाठी आपला वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवलीत त्यासाठी आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि आपण पाहतोय की साहेबांच्या उपस्थितीमध्ये ह्या SPL 2025 ची जी ट्रॉफी आहे त्याच्याबद्दल देखील आपण सर्व हे प्लेयर्स यांच्याबरोबर आपण एक फोटो आपण इथे आपण घेतोय. धन्यवाद सर. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 55 धावांचा पाठलाग करतोय तो बॅटिंग करणारा संघ रॉयल हिटर्स हा संघ आणि आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती लावल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आता मॅच जिंकण्यासाठी आहे. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रमोद यांना मात्र आणलं गेलंय. पाहूयात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सामना करतील मोहित पाटील तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण आकाश शिंदे यांना पाहतोय. वैयक्तिक 3 चेंडू आणि 14 धावांवरती खेळत आहेत. काय फलंदाजी केली आहे. दरम्यान पाहूयात मोहित पाटील नौके फलंदाज आहेत आणि ते देखील 1 धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडा स्पीडअप करा पंच, जास्त वेळ घेऊ नका. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज या षटकातील प्रमोद यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पाहूयात या 18-35चं समीकरण कशा पद्धतीने सोडवलं जात आहे. यावेळेला पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच पाहिजे चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलेत. 1 धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि पाहूयात दुसरी धावेचा प्रयत्नामध्ये रिस्क होती परंतु ती रिस्क मात्र इथे उचलली आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या. असं म्हटलं जातं रिस्क में ही बरकत आहे. आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये तुम्हाला रिस्क केव्हा ना केव्हा घ्यावी लागते. मग ते कोणतंही असो, एज्युकेशन असो, तुमचे कामावरती असो, अनेक भागांमध्ये मात्र तुम्हाला तिथे रिस्क घ्यावी लागते. आणि जर त्या रिस्क घेऊन जर तुम्ही जर जिंकलात तर मात्र एक इतिहास तुम्ही घडवता आणि जर हारलात तर एक चांगला अनुभव तुम्हाला मिळतो. हे मात्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. दरम्यान यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रमोद यांच्या माध्यमातून आणि चेंडूला मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रमोद टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला लो फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र ऑन साईडला जाताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1.
एकेरी धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते ती 23 या आकड्यावरती. प्रमोद यांना आपण पाहतोय ज्यांनी आजच्या दिवसामध्ये कॅमेरामॅनची भूमिका बजावली आहे, ते मात्र गोलंदाजीसाठी आलेत आणि खूप चांगली गोलंदाजी देखील करतायत. परंतु स्ट्रायकिंग वरती आहेत आकाश शिंदे. पाहूयात आकाश दाखवतील का प्रमोद यांना या चेंडूवरती. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, कट केलाय. पॉइंट सीझन मध्ये डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी दूरवरून खूप चांगली होतीये, परंतु डिस्टन्स मात्र खूप असल्या कारणामुळे 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 25 या आकड्यावरती. 25. चांगली बॅटिंग मात्र आकाश यांच्याकडून होताना पाहायला मिळते आणि ही मॅच मात्र आकाश यांना मात्र घेऊन जावी लागेल शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला विकेट करायला प्रयत्न, परंतु इथे मात्र स्लोअर वन चेंडू टाकलाय. अतिशय चपळतेने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत प्रमोद. कधी वेगवान, कधी गुड लेंथ, कधी यॉर्कर, तर कधी स्लोअर वन, असे वारंवार व्हेरिएशन मात्र करताना पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाजाला मात्र इथे जकडून ठेवलंय. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही आहे. शेवटचा बॉल आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पाहूया शेवट गोड करतील का आकाश. यावेळेला मात्र बिगिट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची घेतली लिडिंग एज. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे 30 यार्ड सर्कल मध्ये. षटक क्रमांक 2 देखील समाप्त होत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्यासाठी 12 चेंडू, 29 धावांची गरज अजूनही आहे ती महादेव बॉयज या टीमला. पाहूयात 12 मध्ये 29 पूर्ण केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. येस डीजे. पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहूयात 12 चेंडू आणि 29 धाबांची गरज आहे. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेला फुलटॉस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु तिथे 2 धाव मात्र पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 28 धावांवरती. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि पंच नो बॉल घोषित देखील करतात. फुल टॉस चेंडू होता आणि कीपर यांचा नो दिलेला आहे यष्टिरक्षकाचा. यस, मागे सांगितलं नसेल, साईड सांगितली नसेल आणि त्या कारणामुळे मात्र इथे नो बॉल गिल्ला जातोय. पुढील चेंडू फ्री हिटचा आहे. पाहूयात 3 धावा तर ऍड झालेले आहेत. फ्री हिटचा बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. परंतु बॉल कुठे फेकलाय, गरज नव्हती. चेंडू पकडा आणि पुन्हा घेऊन या ना, कशाला फेकायची गरज काय आहे. परंतु तिथे मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकते ती 31 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. 11-24चं समीकरण आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जर इथून चांगली गोलंदाजी जरी केली तरी देखील सुपर हिटर्स हा संघ देखील कमबॅक करू शकतो. नाही असं नाही आहे, परंतु चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर परीचा चेंडू होता, परंतु मिड ऑफचे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. चेंडू डीप मध्ये येतोय. कव्हर सीझन मध्ये 1 धाव तर घेतली. दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज
रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. पहिला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. यस, पंच पाहतायत, शहानिशा करतायत, परंतु यष्टीरक्षकाला मात्र बॉल काही शेवटच्या क्षणापर्यंत मात्र भेटत नाहीये. वाईट बॉल. वाईट बॉलने मात्र अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद 37. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 18 धावेंची गरज. दरम्यान यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु तिथे मात्र शेवटच्या क्षणाला काय होतंय पाहूयात. आणि हो, तिथे मात्र अपील उचलून धरली आहे फलंदाज रुपेश यांची खेळी समाप्त होतीये. समीकरण आपण पाहतोय. पाहूयात, एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे. या षटकामध्ये जरी देखील तो मोठा फटका आला तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ. पाहूया आता, नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झाले सागर त्रिभुवन. पाहूया आता सागर भरतील का रनांची घागर, कारण की आता धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ती धावसंख्या येईल का पाहूयात. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका पंच. यानंतर आपल्याला एक फायनलची मॅच देखील खेळवायची आहे.
दरम्यान शेवटचा बॉल यावेळेला मात्र सफल होऊन खेळलेत लॉंग ऑफ सीमारेषा दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय क्षेत्ररक्षण करतायत, अक्षरशः स्वतःला झोकून देत आहेत, परंतु तिथे गोलंदाजाकडून चूक होते. गरज नाहीये मित्रांनो, क्रिकेट आहे आणि जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा दिल्यात आणि एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. मॅच मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. या अगोदर देखील पाहिलं तर 6-15 ची गरज होती आणि तिथे त्या धावा डिफेंड केल्या गेल्या. आता 6 आणि 14 धाव्यांची गरज आहे. इथे त्या डिफेंड केल्या जातील की पूर्ण केल्या जातील हे मात्र येणाऱ्या क्षणांमध्ये आपल्याला समजणार आहे. चला टीम मीटिंग करू नका महादेव बॉयज, लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन गोलंदाजाला आपण गोलंदाजीसाठी आणा आणि मॅचला सुरुवात करा. सहा चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती धनंजय. पाहूयात काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र 6 चेंडू डिसाइड करणार आहेत. जर 14 धावा डिफेंड केल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्या पूर्ण केल्या तर फलंदाजी करणारा संघ हा फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ हा आजच्या दिवसातून दुसरा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे पाहूयात येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. धनंजय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अतिशय वेगवान, शरीराचा वेध घेणारा चेंडू यष्टींवरतून मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली या षटकाची, परंतु अजूनही देखील पाहायला गेलो तर आकाश शिंदे अजूनही देखील मैदानामध्ये आहेत. 11 चेंडू वैयक्तिक 26 धावांवरती खेळत आहेत. पाहूयात आकाश शिंदे आपल्या संघासाठी विजयाचे दरवाजे उघडे करून देतील का येणाऱ्या पुढील चेंडूवरती. यावेळेला सफल जाऊन फुल टॉस, त्याच्यावरती मात्र फुल टॉस वसूल केलाय. डीप स्कोअर लेग रिझर्व्ह मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय SPL षटकार. काय फटका सजवलाय सागर आणि इथे आता रनांची गागर मात्र भरताना पाहायला मिळत आहेत. सफल झाले, जणू काही रॉबिन उत्तप्पाची आठवण करून दिली आणि एक देखना फटका मात्र इथे सजवलाय 6 धावांसाठी. पाहूयात, परंतु मॅच संपलेली नाहीये. 4 चेंडू 8 धावा. इथून देखील चांगली गोलंदाजी केली तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. आखुटप्पाचा बॉल, त्याच्यावरती मात्र आक्रमण, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीतला आहे हे सांगणारा सागर यांनी बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. काय फलंदाजी करतायत. दरम्यान 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. राकेश, आपण कुठे असेल तर कृपया व्यासपीठावरती या. राकेश त्रिभुवन. परंतु मॅच आहे मित्रांनो, मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. इथून एकाच दुसरा डॉट चेंडू आला तरी देखील गोलंदाज कमबॅक करू शकतो. पाहूयात यावेळेला पुन्हा एकदा बिगिट, चेंडूला पाठवलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार लगावत इथे मात्र विजय मिळवून दिलाय बॅटर सागर यांनी. काय मॅच रंगली आहे. यस DJ.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय ज्याने मोकाच्या क्षणी आपल्या रनांची घागर भरली, ते सागर त्रिभुवन ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. वेल प्लेड सागर. आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुढे प्राइज डिस्ट्रीब्युशनला देणार आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन